पृथ्वीवर एकूण पाणी अंदाजे 1.386 अब्ज घन किलोमीटर आहे, ज्यापैकी 96 ते 97% पेक्षा जास्त पाणी महासागरामध्ये आहे. एकूण पाण्यापैकी फक्त 2.5% गोड्या पाण्याचे साठे आहेत आणि त्यातील बहुतेक भाग हिमनद्यांमध्ये किंवा भूगर्भात आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 70% पेक्षा जास्त भाग या पाण्याने व्यापलेला आहे. जगातील 80% पेक्षा जास्त सांडपाणी प्रक्रिया न करता वातावरणात सोडले जाते, ज्यामुळे नदी, तलाव आणि महासागर प्रदूषित होतात. 89 देशांमधील सर्वेक्षण केलेल्या 40% पेक्षा जास्त जलस्रोत गंभीरपणे प्रदूषित आहेत, ज्यामुळे परिसंस्थेवर परिणाम होतो आणि जगभरातील 3 पैकी 1 व्यक्तीला स्वच्छ पाण्याची उपलब्धता मर्यादित होते. अंदाजे 2 अब्ज लोक दूषित पाणी वापरतात. म्हणजेच जलप्रदूषण आणि उपलब्धतेवरील प्रमुख आकडेवारीमध्ये हे समाविष्ट आहे. सांडपाण्याची विल्हेवाट. विकसनशील देशांमध्ये 80 ते 90% सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. प्रदूषणाचे स्रोत सर्व नायट्रोजन प्रदूषणात 50 ते 80% आहे आणि फॉस्फरस प्रदूषणात 25 ते 75% शेतीचा वाटा आहे. जागतिक परिणाम. पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे 3 अब्जाहून अधिक लोकांना आजाराचा धोका निर्माण झालेला आहे. पृष्ठभागावरील पाण्याची उपलब्धता. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर 97% भाग खारट आणि 3% पेक्षा कमी गोड पाणी आहे, ज्याचा मानवी वापरासाठी उपलब्ध असलेला अगदी थोडासा भाग आहे. दूषितेचे मुख्य स्रोत. प्रक्रिया न केलेले सांडपाणी. जागतिक सांडपाण्यापैकी 80% पेक्षा जास्त पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. शेतीतून बाहेर पडणारं सांडपाणी नायट्रोजन आणि फॉस्फरस प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. प्लॅस्टिक प्रदूषण. समुद्रातील प्लॅस्टिक प्रदूषणाच्या 80% साठी सुमारे 1000 नद्या जबाबदार आहेत. औद्योगिक शहरीकरण. कचरा, औद्योगिक आणि सांडपाण्याच्या स्रोतांमधून जड धातू, रोगजनक आणि रसायने सोडली जातात. तील अनेक नद्यांपैकी प्रदूषित नदी म्हणजे इंडोनेशियातील एक पश्चिम जावा येथील सिटारम नदी, जी 3000हून अधिक कापड कारखान्यांमधून येणाऱ्या औद्योगिक कचरा, 1.8 कोटी रहिवाशांचे घरगुती सांडपाणी आणि शेतातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. जगातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक म्हणून तिचे वर्णन केले जाते, जिथे शिसे, पारा आणि आर्सेनिक सारख्या विषारी पदार्थांचे प्रमाण जास्त आहे. तसेच अतिप्रमाणात सेंद्रिय कचरा आणि प्लॅस्टिक देखील आहे. सिटारम नदी प्रदूषणाचे प्रमुख पैलू. औद्योगिक प्रदूषण. नदीकाठीच्या 3236 कापड औद्योगिकांपैकी सुमारे 90% उद्योगांमध्ये पुरेसे सांडपाणी प्रक्रिया केले जात नाही, ज्यामुळे रसायने थेट सोडली जातात या नदीमध्ये. या प्रदूषकामध्ये जड धातू आणि धोकादायक विषारी पदार्थांचा समावेश आहे. घरगुती कचरा. नदीला दररोज अंदाजे 35.5 टन मानवी कचरा आणि 56 टन पशुधन कचरा येतो. पर्यावरण आणि आरोग्यावर परिणाम. हे प्रदूषण मल, कोलिफॉर्म आणि रासायनिक ऑक्सिजन मागणी COD साठी सुरक्षा मानकापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे अतिसार, त्वचारोग आणि पाण्याची गुणवत्ता कमी होते. स्थानिक शेतीवरही याचा लक्षणीय परिणाम होतो, कारण भात पिके शिशाच्या उच्च पातळीने दूषित होतात. इंडोनेशियन सरकारने आशियाई विकास बँकेच्या मदतीने 2025 पर्यंत नदीचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी 7 वर्षाचा कार्यक्रम सुरू केला आहे. प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापित करण्यासाठी कचरा हटविण्याच्या यंत्रणेचा वापर या उपक्रमामध्ये समाविष्ट आहे. माहितीपटात असेही नमूद केले आहे की सर्वात धोकादायक प्रदूषण इंडोनेशियन कापड उद्योगातून येते. अनेक कापड कारखाने असोसिएशनशी पेट्रोलिस्टन इंडोनेशियाचा भाग आहेत. असेही नमूद केले आहे की कापड कारखान्यातील सांडपाण्याची चाचणी केवळ काही निवडक पॅरामीटर्सवर केली जाते. अशा प्रकारे माहितीपटात असेही प्रस्तावित करण्यात आले होते की वस्त्रोद्योग मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेताना सल्फाइड्स आणि जड धातूंसारखे अधिक घटक समाविष्ट केले जाऊ शकतात. 5 डिसेंबर 2008 रोजी आशियाई विकास बँकेने नदीच्या स्वच्छतेसाठी $5 दशलक्ष कर्ज मंजूर केले आणि तिला जगातील सर्वात घाणेरडी नदी म्हटले. पर्यावरणवाद्यांनी असे निरीक्षण केले आहे की त्या कापड कारखान्यामधून दररोज 20,000 टनाहून अधिक कचरा आणि 3,40,000 टन सांडपाणी नदीत सोडले जाते. या प्रदूषणाचा परिणाम म्हणजे 2008 पासून नदीतील माशांच्या संख्येचा एक महत्त्वाचा भाग नष्ट झालेला आहे, जो अंदाजे 60% आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये नदीचे पुनरुज्जीवन सुरू झाले, ज्याचा 15 वर्षात अंदाजे खर्च $15 ट्रिलियन म्हणजे $4 अब्ज येईल. माउंट वयंगापासून 8 प्रांत आणि 3 शहरांमधून 180 किलोमीटर अंतरावर हे पुनरुज्जीवन होत आहे. पहिल्या 3 वर्षांचे लक्ष्य 10.5 दशलक्ष घनमीटर गाळ जमा करण्याचे आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी स्वच्छ पाण्याचा दर्जा
मिळवण्यासाठी संपूर्ण नदी स्वच्छ करण्यासाठी 7 वर्षाची योजना सुरू केली. 7,000 नियमित सैनिकांना नदीचे वाटप केले. भाग नियमितपणे स्वच्छ करण्याचे आदेश दिले. कारखान्यांमधून प्रदूषित सांडपाणी नदीत वाहून नेणारे आउटलुक रोखण्याची आणि कचरा प्रक्रिया आणि जल प्रक्रिया सुविधा स्थापित करण्याची त्यांच्याकडे शक्ती आहे. सतत कारवाईसाठी पैशांचा अभाव, स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव, बदल टाळण्यासाठी कारखान्यांकडून दिले जाणारे लाच आणि जंगलतोडीमुळे वरच्या दिशेने मातीचे धूप, ज्यामुळे खालच्या नदीचे गाळ साचते. परंतु व्यापक इंटरनेट प्रसिद्धी आणि आत्ता सरकारच्या वरच्या पातळीवरील अंमलबजावणीमुळे आवश्यक बदलांची शिफारस करण्यासाठी अधिक परदेशी सल्लागार येत आहेत आणि स्थानिक जागरूकता प्लास्टिक विरोधी मोहिमा प्रभावी होऊ लागल्या आहेत. नदीचे मानवजातीशी नाते इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून आहे, जेव्हा सिडारमच्या काठावर तरुणनगर राज्याची भरभराट झाली असे म्हटले जाते. सुरुवातीचे रहिवासी आंघोळीपासून ते कचरा विल्हेवाटीपर्यंत सर्व गोष्टींसाठी पाण्यावर अवलंबून होते. शतकानुशतके कमी लोकसंख्या आणि जड उद्योगांचा अभाव यामुळे खराब विल्हेवाट पद्धतीमुळे होणारा पर्यावरणीय धोका कमी झाला. 20व्या शतकाच्या अखेरीस ते आरोग्यासाठी एक महत्त्वाचा धोका बनला होता. 1970च्या दशकात इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे व्यवसायांना खर्च कमी करावा लागला. स्वस्त कामगार ओळखणे हा कंपन्यांसाठी त्यांचे नफा आणि तोटा विवरणपत्र सुधारण्याचा एक मार्ग होता. परंतु एक पर्याय होता जो जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या बेटांपैकी एक आहे आणि गरिबाने ग्रासलेला प्रदेश. बेटांचा सर्वात मुबलक स्रोत म्हणजे कामगार, ज्यांचा पुरवठा जास्त होतो आणि खर्च कमी होतो. यामुळे उद्योग इंडोनेशियाकडे आकर्षित झाले. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे निर्यातीच्या विचारात असलेल्या व्यवसायांकडे सिटारम नदी एक सोपी निवड बनली. दुर्दैवाने कचरा विल्हेवाट लावण्याच्या गैरप्रकारांसाठी ते एक सोयीस्कर साधन होते आणि इंडोनेशियाच्या ऐतिहासिकदृष्ट्या शिथिल अंमलबजावणीमुळे संभाव्य गुन्हेगारांना परावृत्त करण्यासाठी फारसे काही झाले नाही. गेल्या अनेक दशकापासून नदी मानवी, औद्योगिक आणि विषारी कचरा गिळण्यास भाग पाडली जात आहे. शतकाच्या अखेरीस अयोग्य कचरा विल्हेवाट ही एक दीर्घकाळापासून एक स्थानिक समस्या होती. तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे नदीच्या पृष्ठभागावर कचऱ्यांचा थर तयार होतो. किनाऱ्यावरील अस्वच्छ तलावांमध्ये मानवी कचरा जमा होतो, ज्यामुळे रोगराई पसरते. काही प्रकरणांमध्ये कचरा नदीला पूर्णपणे झाकून टाकतो. कचऱ्यातून कधीकधी बोट फिरत नसली तर खाली असलेले पाणी ओळखणे कठीण झाले असते. इंडोनेशियन लोकांना पाण्याच्या धोक्याची जाणीव असते, परंतु दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी अनेकांना औपचारिक शिक्षणाचा अभाव असतो. जे जाणकार आहेत आणि सुधारात्मक आहेत, कारवाई करण्यास तयार आहेत, त्यांच्याकडे तसे करण्यासाठी संसाधनाचा अभाव असतो. सिटारम नदी काठच्या लोकांना कारखाने नोकऱ्या देत असल्याने सार्वजनिक आक्रोशासाठी फारसे प्रोत्साहन मिळालेले नाही. मुबलक कामगार पुरवठा म्हणजे नियोक्ते कामगारांच्या अडचणी ताबडतोब थांबवू शकतात. कचरा गुन्हेगारीविरुद्ध संप केल्यास नोकरी जाईल आणि नदी स्वच्छ होणार नाही. समस्या गुन्हेगारांच्या पलीकडे जातात. जावामध्ये फक्त पायाभूत सुविधा आणि ते योग्यरित्या करण्यासाठी साधनांचा अभाव आहे. जोपर्यंत बेटावरील रहिवाशांना सांडपाण्याची सोय नाही तोपर्यंत ते नदी शौचास जातील. अधिकृत कचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे कचरा काठावरच सोडला जाईल आणि वापरलेल्या बाटल्या आणि कॅन जलमार्गात फेकले जातील. 2008 मध्ये आशियाई विकास बँकेने म्हणजेच ADB कारवाई केली. गटाने नदी स्वच्छ करण्यासाठी पुढील 15 वर्षात $500 दशलक्ष कर्ज देण्याची घोषणा केली. सिटारम स्वच्छ करण्याव्यतिरिक्त या निधीमुळे स्थानिक समुदायांना मौल्यवान जलस्रोतांची योग्य काळजी घेण्यास पुन्हा शिक्षित करण्यात मदत होईल. प्रदूषण आणि स्वच्छता ते जंगलतोडीपर्यंत सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून पाण्याची गुणवत्ता कच्च्या सांडपाण्याच्या पातळीच्या अगदी जवळ असल्याने कारण देऊन ADBला नकारात्मक पर्यावरणीय प्रवृत्ती उलट करण्याची आशा आहे. नोव्हेंबर 2011 पर्यंत सिटारमच्या पुनरुज्जीवनाचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले, ज्यासाठी सरकारी अनुदानाद्वारे अंदाजे $3.5 अब्ज ची मदत करण्यात आली. पुनर्वसन कार्यक्रम नदीच्या लक्ष्यित 180 किलोमीटरवर राबविण्यात येणार होता. जलमार्गावरील 8 जिल्हे आणि 3 शहरांमधून गाळ काढून टाकण्याचे आणि गाळाचा कचरा काढून टाकण्याचे नियोजन होते. सार्वजनिक शिक्षण कार्यक्रमाद्वारे रहिवाशांना नदीची योग्य काळजी कशी घ्यावी आणि कचऱ्याचे काय करावे याची माहिती दिली जाईल. आशियाई विकास बँकेच्या प्रयत्नामुळे आणि स्थानिक सरकारच्या सहकार्यामुळे सिटारम नदीची स्थिती सुधारली आहे. प्रगती मंद आहे पण स्थिर आहे. दृश्यमान सुधारणा आहे, परंतु बरेच काम करायचे आहे. कचरा आता कचऱ्याच्या मोठ्या फ्लोटिलामध्ये राहत नाही.
परंतु किनाऱ्यावरील कारखाने अजूनही विषारी कचरा बाहेर टाकतात. आधुनिक सांडपाणी व्यवस्था नसल्याने जावाच्या भागात मानवी मलमूत्रांचे भंडार म्हणून नदीचे काम सुरू आहे. सीताराम नदी वाचवता येईल का? हा प्रश्न ते सध्या करता येते, पण त्यावर उपाय म्हणून एकच उत्तर नाही.